त्यांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याच्यातनं 160 ते 170 मुलं मी यादी आपल्याला मी ती देतो। त्याच्यानंतर मला तिथं अजून एक आश्चर्याचा धक्का बसला, तो म्हणजे जिल्ह्यामध्ये प्लांट कोको कोला आणण्यामध्ये सरकारनं प्रयत्न केले, कोकणामध्ये असा प्लांट व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं। आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की सातारा देखील महाराष्ट्रामध्येच आहे, कोल्हापूर देखील महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल दुमत नाही, महाराष्ट्रातली लोक देखील स्थानिक म्हणून तिथे आले पाहिजेत, त्याच्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही। पण जर आमच्याकडची लोक संपली किंवा आमच्याकडची सगळी आयुधं संपली, आमच्याकडची यंत्रणा संपली, तर दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जाणं मी समजू शकतो। परंतु हे कोल्हापूर सातारा सोडा, हे परराज्यातून त्यांनी गाड्या आणल्या होत्या जाधव साहेब, त्या देखील गाड्या त्यांनी, जर आमच्याकडच्या गाड्या संपल्या तर जगाच्या पाठीवरनं कुठनं पण तुम्ही गाड्या आणा, अगदी कोका कोला जिथं पहिल्यांदा सुरुवात झाली परदेशामधनं तिथनं देखील गाड्या आणा असं सूचना केल्यानंतर आज आपल्या स्थानिक लोकांच्या गाड्या तिथं लावण्याचा निर्णय कोका कोलाने घेतलेला आहे। आणि लक्ष्मीच्या बाबतीतला निर्णय हा परवा माझ्या माहितीप्रमाणे पंकजाताईंनी चांगलं उत्तरामध्ये सांगितलंय की याच्या बाबतीमध्ये व्हिजिट करणं गरजेचं आहे। मी देखील शिष्टमंडळाला भेटलो, मी देखील पंकजाताईंना विनंती करेन, आपण देखील तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, पुढच्या अधिवेशनानंतर 15-20 दिवसामध्ये आपण कॉमन तिथे व्हिजिट करू आणि खरोखरच मॅनेजमेंट सांगते त्याच्यामध्ये तथ्य आहे की उपोषणाला बसलेले सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, याची कुठेतरी शहानिशा करून त्याच्यावर देखील आपण मार्ग काढू, हे देखील आश्वासन मी या सभागृहामध्ये देतो। सन्मान्य सदस्यांनी सगळ्यांनी ज्या मला सूचना केल्या त्याची अंमलबजावणी सकारात्मक करू हा शब्द देतो आणि सभागृहाला विनंती करतो की जो मी प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याला मान्यता द्यावी, तो मंजूर करावा। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन 2026 से विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा 2026 संमत करावे। प्रश्न असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले। फुंडकरजी तुमचं काय विधेयक 47? अध्यक्ष महोदय, मोदयांनी घेऊन आता घेऊन सुरुवात नाही, करतो। मंत्री महोदय नाही आहे ना, माझी अर्धा तास सोमवारी घ्यायची आहे, माझी अर्धा तास सोमवारी घ्यायची। ज्या होईल ते आता पुकारतोय। हो अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय नाही एक आहे, त्यांचं रेकॉर्ड मध्ये येऊ द्या की आमची अर्धा तास पुढे सोमवारी होईल, माझी बाकीच्या घेता येईल ना? हा बाकी माझी अर्धा तास सोमवारी होईल, रेकॉर्ड मध्ये आणा। अध्यक्ष महोदय, हा। हे उद्योग वर्गाचं विधेयक झाल्यानंतर अर्धा तास घ्यायचं आपण मान्य केलं होतं। अध्यक्ष महोदय, माझा ती अर्धा चर्चा सुरू करा ना। त्याला अर्धा तास चर्चा मग या मांडा। अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। चला, प्रस्ताव असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3 खंड 1
संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग संबंधात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक संबंध निरसन विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. चला, अर्धा तास चर्चा. कोणती? 1. अर्धा तास चर्चा क्रमांक 1. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आजच्या या अर्धा तास चर्चेच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या याचं वाढत्या लोकसंख्येचं समीकरण पाहता पाण्याची जी काही अपुरी सोय होतीये त्याबद्दल आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून आता मुळशी धरणातून जे काही पाणी मागतोय याच्याबाबतची ही अर्धा तासाची चर्चा आहे. माननीय मंत्री महोदयांनी इथे वेळ दिला त्याबद्दलही मी त्यांचं मनापासून स्वागत अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आता जवळपास 35 ते 40 लाख लोकसंख्या आहे आणि अशा या 35 ते 40 लाख लोकसंख्येला पवना धरणातून 510 MLD, त्याचबरोबर MIDCचं 30 MLD आणि 70 MLD हे भामा आसखेड असं 610 MLD पाणी हे फक्त आत्ता पिंपरी चिंचवडला पुरवठा होतो आहे. आणि लोकसंख्या पाहता आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढती लोकसंख्या, सोसायट्यांचं मोठं जाळं आणि त्याचबरोबर वाढतं शहरीकरणाबरोबर पाण्याची जी समस्या होती ती पाण्याची समस्या लवकरात लवकर मिटावी म्हणून आम्ही सध्या पवना धरणातून बंद पाईपलाईनचाही आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि मंत्री महोदयांनी उद्याची आम्हाला बैठकीची वेळ पण दिलेली आहे 3 वाजता. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं आणि मंत्री महोदयांचंही पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आपण पाहिलं पिंपरी चिंचवडला जे काही पाण्याची समस्या आहे आता वाढत्या शहरीकरणामुळे जवळपास 40 ते 50% हे सोसायटी धारक झालेले आहेत आणि सोसायटी धारकांना मार्च नंतर प्रत्येकाला टँकरच घ्यावा लागतो आणि जवळपास टँकरनी पाणी घेतल्यामुळे त्यांचं पाण्याची पट्टी म्हणजे पाण्यावर होणारा खर्च हा प्रत्येक सोसायटीला महिन्याला जवळपास 1 लाखाच्या वरती जातोय आणि हा कमी करण्यासाठी आणि आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील जे काही प्रतिनिधित्व करत होते शहराचं त्यांनी जो दूरदृष्टिकोन ठेवला होता त्याच्यामध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेशदादा असतील, या सगळ्यांनीच मुळशी धरणातून जास्तीचं पाणी मिळावं यासाठी आम्ही आग्रही कायमच राहिलेलो आहे आणि म्हणून आजच्या या प्रश्नाच्याद्वारे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की जे काही आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला लागणारं पाणी आहे आज पाहिलं तर वाढती लोकसंख्या पाहिलं तर 2031 साली अध्यक्ष महोदय जवळपास 41 लाख लोकसंख्या होणार आहे आणि 41 लाख लोकसंख्या होत असताना 730 MLD पाण्याची तिथे गरज लागणार आहे. आज 610 MLD पाणी आज पिंपरी चिंचवडला मिळतंय आणि 2051 पर्यंत आपण जर पाहिलं म्हणजे पुढच्या 25 वर्षाचा जर आपण नियोजन करायचं म्हटलं तर 2051ला जवळपास 1,04,00,000 लोकसंख्या ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची होणार आहे आणि त्यावेळेस जवळपास 2700 MLD पाण्याची ही गरज ही महापालिकेला लागणार आहे, महापालिकेच्या परिसरात लागणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी स्वर्गीय आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजितदादांनी प्रस्ताव ठेवला होता की आजूबाजूच्या 7 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करणार होते आणि अशी जर नवीन गावं जर समाविष्ट झाले तर आणखीन पाण्याची व्यवस्था
ही करावी लागणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवडला लागून असणाऱ्या मुळशी धरणातून आम्ही माननीय जलसंपदा मंत्र्यांना मागणी केली होती की आम्हाला या जवळपास या मुळशी धरणातून आम्हाला 10 TMC पाणी मिळावं अशी आम्ही मागणी केलेली होती. आणि या 10 TMC पाण्यामधून पिंपरी चिंचवडच्या 2051 पर्यंतची जी वाढती लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न सुटण्याचा आम्हाला निश्चितच मदत होईल. आज आपण पाहिलं तर टाटांचं हे जे काही धरण आहे या धरणामध्ये जर आपण आत्ता 1 मीटरनी जरी उंची वाढवली तर जवळपास 1.2 TMC पाणी हे पाणीचा अधिक साठा या धरणामध्ये होऊ शकतो. आणि जवळपास 1.2 TMC पाणी हे महापालिकेला मिळालं तर निश्चितच पिंपरी चिंचवड शहराचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी निश्चितच मदत होईल. आणि टाटा व कोयना जलविद्युत प्रकल्प समूहातून जी काही वीज निर्मिती होती या वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी 2019 साली भावे समितीची स्थापना झालेली होती. आणि या भावे समितीच्या गठीत झालेल्या समितीने त्याच्यावर अहवाल सादर करून सुर्वे समितीने 11 बैठका घेतल्या होत्या. आणि टप्प्याटप्प्याने वीज निर्मिती जर या मुळशी धरणातून कमी केली आणि ते पाणी पिंपरी चिंचवड शहराला जर मिळालं तर निश्चितच जी काही पिंपरी चिंचवड शहरावर आत्ता पाण्याचं जे काही समस्या आहे ती समस्या कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. यासाठी मी मंत्री महोदयांना विनंती करतो की जो काही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये लागणारा पाण्याचा साठा आहे तो जवळपास 760 MLD पाण्याचा कोटा आपण आरक्षित करण्यासाठी आम्हाला मदत करावी असं मी या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो. चला, सन्मान्य मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शंकरराव जगताप साहेबांनी हा प्रश्न उपस्थित करताना वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. या अगोदर त्या विभागाचे सन्माननीय आमदार महेश दादा लांडगे यांचा सुद्धा आग्रह होता. एक बैठक त्या निमित्ताने आपण घेतली. अध्यक्ष महोदय, जे 10 TMC पाणी या शहराला मंजूर केलेलं आहे आंध्र, भामासखेडा आणि पावनामधून, आजच्या लोकसंख्येला साधारण 8 TMC पाणी ते शहरात वापरलं जातं. परंतु शहराची जी यंत्रणा आहे पाणी रिसायकलिंग करून पाण्याचा वापर करण्याबद्दल आता फक्त साधारण 40% क्षमता त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आहे. त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही आता लवकर काम करतोय, पूर्ण करतोय. परंतु पावना धरणातून जे थेट पाईपलाईननी पाणी महापालिकेने घ्यायला पाहिजे त्यामध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे पाणी धरणातून नदीत सोडावं लागतं आणि मग तिथनं पाणी उचलून मग ते शहराला देताना साधारण 30 ते 40% पाण्याचा नाश होतो. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ठीक आहे, शेतकऱ्यांशी संवाद चालू आहे. माननीय मुख्यमंत्री स्वतः आता बैठक घेत आहेत. थेट पाईपलाईन जरी आता महापालिकेने पवनातून, भामासखेडमधून आणि आंध्र धरणातून जरी पाणी उचललं तरी मला वाटतं 2-1 TMC पाणी त्यांना वाढू शकतं. कारण आज 10 TMC मंजूर असताना ते 8 TMCच पाणी वापरत आहेत. आजही 2 TMC पाणी उपलब्ध आहे. हे जर पाण्याचा नाश कमी झाला बंद पाईपलाईनमधून पाणी आणताना तर आणखी 2 TMC पाणी मिळेल. पवना धरणाचा शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. साधारण त्यामध्ये फ्लॅपवॉल बांधून थोडं गाळ काढून अतिरिक्त 1.5-2 TMC पाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं एक 4-5 TMC पाणी उपलब्ध होईल. परंतु सन्मान्य सदस्य जगताप साहेबांचा आग्रह आहे आणि लांडगे साहेबांचा की मुळशीतून 10 TMC पाणी आम्हाला द्यावं. अध्यक्ष महोदय, हे धरण मूळ टाटाच्या मालकीचं आहे आणि त्या आमची चर्चा सुरू आहे टाटा समूहाबरोबर. एक अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे. एक सूर्य समितीने आपला अहवाल दिलेला आहे. परंतु पुण्याच्या जिल्ह्यामध्ये विशेष करून ही सगळ्या धरणं जी पुरी बांधली शेतीच्या कामासाठी ती वाढत्या शहरामुळे ते आता त्याच्यावर बिगर सिंचनाचं आरक्षण वाढलं आणि त्यामुळे शेतीच्या पाण्याची मोठी तूट तयार झालेली आहे.
तर या मुळशीतून 10 TMC पाणी उपलब्ध जे करण्याचा आमचा प्रयत्न तो पूर्णतः शेतीकरता देण्याचं धोरण सरकारचं आहे. त्यामध्ये सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की ते पाणी मग पिंपरी चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्या 2041 विचार केल्यानंतर ती 1 कोटी काही 4 लाख होईल. अध्यक्ष महोदय, आणखी त्याला पर्याय मी शोधतोय, परंतु मी सदस्यांना आश्वासित करू इच्छितोय की पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या विस्ताराला लोकसंख्येला पाणी कमी पडणार नाही. दोन्ही मिळून महापालिका आणि जलसंपदा विभाग म्हणून याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे मी जे 5 ते 6 TMC पाणी अतिरिक्त आपण उपलब्ध करतोय त्यांची 10 TMC पाण्याची तूट आहे अध्यक्ष महोदय, त्यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे निश्चित आम्ही एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी उपलब्ध करून देऊ. सभापती अध्यक्ष महोदय, हे मी सन्मान्य सदस्यांना आश्वासित करू इच्छितो. पुढे जाऊया. बोला. मंत्री महोदयांनी जे काही समर्पित उत्तर दिलं त्याबद्दल आम्ही पिंपरी चिंचवडकर खुशच आहोत. परंतु मंत्री महोदय ज्या पद्धतीने म्हणतात की 10 TMC पाणी उपसाचं आम्हाला परवानगी आहे, आम्ही 8 TMCच पाणी म्हणजे उचलतोय किंवा वापर करतोय. मंत्री महोदय, मी सांगू इच्छितो की आपल्या नियमाप्रमाणे म्हणजे 135 LPCD हे प्रत्येक माणसाला द्यायला म्हणजे देणं भाग आहे. परंतु महापालिका आता आम्हाला 95 LPCDच पाणी देत आहे आणि ते पण दिवसाआड पाणी येत आहे. त्याच्यामुळे मंत्री महोदय साहेब जे म्हणतात की 8 TMC पाणी जे आम्ही उचलतो, तर आमचं जॅकवेलची भामास्केटचं असेल, आंध्रा धरणाचं असेल, हे काम चालू असल्यामुळे आम्ही ते पूर्ण साठ्याने उचलू शकत नाही आहे. तर ते येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही उचलू. त्याचबरोबर वाढते शहरीकरण आणि आत्ताची जी गरज आहे ती आत्ताची गरज भागण्यासाठी आम्हाला मागच्या 8 दिवसापूर्वी मला वाटतं मुळशी धरणाच्या बाबत आपण एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये 1 TMC पाणी हे पिंपरी चिंचवडला आणि 2 TMC PMRDला देण्याचं आपण कबूल केलेलं आहे. तर ते 1 TMC पाण्याच्या ऐवजी आत्ताच जर वाढून दिलं तर आत्ताचा जो पाण्याचा प्रश्न आमचा जो आहे तो सुटण्यासाठी आम्हाला मदत होईल. सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आज पाण्याची अडचण आज तशी शहराची नाही आहे. मुळात तर मी मुद्दा सांगत अध्यक्ष महोदय सांगत होतो की पवना धरणातून त्या जलाशयातून थेट पाईपलाईन जर पाणी नेलं तर महापालिकेची फार मोठी तूट पाण्याची त्यांना कमी करता येईल. भामास्खेड किंवा आंध्रामधून त्यांचं पाण्याचं नियोजन आहे, त्यासाठी काम करतायत. पाण्याचं नियोजन करताना मात्र पाण्याचा जलावतावर रिसायकलिंग केलं पाहिजे. ते मात्र महापालिकेने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु मी आपल्याला आश्वासित करू इच्छितोय की वाढत्या पिंपरी शहराचा विचार करताना पाण्याचं फेर नियोजन करून त्या शहराला पाणी कमी पडणार नाही ही मी खात्री सन्मान्य सदस्यांना देऊ इच्छितो. धन्यवाद. अर्धा तास चर्चा क्रमांक 2 श्री हारून खान. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये दिलेल्या अर्धा तास चर्चेवर बोलण्यासाठी मी उभा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रन्स अँड ॲड सोसायटीच्या सुमारे 55 एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, व्यावसायिक गैरवापर आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत शासनाने जून 2026 मध्ये मोठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात शेकडो कोटी रुपये किमतीच्या शासकीय जमिनीवर अनेक वर्षे भूमाफिया, स्क्रॅप माफिया आणि इतर व्यावसायिक घटकांनी बेकायदेशीर ताबा मिळवून गोदामे, गॅरेज आणि इतर व्यावसायिक स्थापने उभारल्याचे समोर आले आहे. अध्यक्ष महोदय, यामुळे अनाथ, निराधार आणि विशेष काळजीची गरज असलेल्या बालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला. तसेच टाटा पॉवरच्या उच्च दाब वीज वाहिन्या आणि गॅस पाईपलाईनच्या सुरक्षा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली गेली आहेत. त्या अनुषंगाने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, मुंबई उच्च न्यायालयाने चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या जमिनीचा वापर केवळ बाल कल्याणासाठी करण्याचे निर्देश दिले असताना येथील मोहनबाई भाजीवाला कंपाऊंड येथील अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी जिल्हाधिकारी उपनगर, उपजिल्हाधिकारी अतिनिष्कासन यांनी सन 2024 पासून नोटीस काढल्या, परंतु कारवाई शून्य.
सदर व्यावसायिक गोदामे उभी कशी केली, त्यांचे निष्कासन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 2, दिनांक 25/4/2024 रोजी उपजिल्हाधिकारी अतिनिष्कासन यांचे व्यवस्थापक अदानी इलेक्ट्रिसिटी टिळकनगर यांना दिलेले पत्र आहे. त्यामध्ये उल्लेख आहे, ज्यामध्ये मोहनभाई भाजीवाला कंपाऊंड अष्टविनायक सोसायटी जवळ कोणतीही नवीन विद्युत जोडणी देण्यात येऊ नये असे नमूद आहे. असे नमूद असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, या पत्रा आधी व नंतर शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना विद्युत जोडणी देणाऱ्या अदानी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात येणार आहे का? जेव्हा उपजिल्हाधिकारी आणि यांनी आपल्याला असा सांगितलेलं आहे की तिथे कोणत्याही प्रकारे वीज जोडणी द्यायची नाही, मग ही वीज जोडणी देण्यात आली कशी? अध्यक्ष महोदय, तिसरं अतिक्रमण हटविल्यानंतर प्रस्तावित क्रीडा संकुल, डिजिटल क्लासरूम, कौशल्य विकास केंद्र व सुरक्षित बाल पुनर्वसन संकुल उभारण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे? या काम कधी पूर्ण करण्यात येणार आहे आणि याची किती कालमर्यादा आहे? अध्यक्ष महोदय, सुमारे 1200 अनधिकृत झोपड्यांमधील 5 रहिवाशांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे आणि पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर या 55 एकर जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणती कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येत आहे? हे माझे प्रश्न आहेत. चला, सन्माननीय मंत्री महोदय. चिल्ड्रन एड सोसायटी ही एक जुनी आणि जवळपास 2026-27 मध्ये त्याला 100 वर्षाचा कालावधी हा पूर्ण होत असणारी आहे. संबंधित सोसायटीचे आणि त्या संबंध म्हणजे या चिल्ड्रन एड सोसायटीच्या निगडीत असणाऱ्या बाबींची जी काही समिती असते, याचे अध्यक्ष सन्मान्य राज्याचे गृहमंत्री हे त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली बैठक ही आयोजित होत असते. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हेच त्या गृहमंत्री म्हणून त्या समितीचे अध्यक्ष आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्या संदर्भातली एक सविस्तर बैठक ही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सन्मान्य सदस्य महोदयांनी अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने तिथले असणारे अतिक्रमण, त्याच्या संदर्भात असणाऱ्या सुधारणा, पुढचे जे काही उपाययोजना आहेत या संदर्भामध्ये काही या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. 55 एकर तिथं जागा आहे. 32 एकर जागेमध्ये आजही मतिमंद मुलांची शाळा असेल, मुलांची काही त्या ठिकाणी सुविधा आहेत त्या आहेत. अशा काही त्या 32 एकर जागेमध्ये आहेत. तिथं अहिल्या भवनसुद्धा म्हणजे जी विभागाची प्रशासकीय भवन आहे हे सुद्धा प्रस्तावित असून त्याला जिल्हा नियोजन अंतर्गत 3% निधी हा त्या ठिकाणी 3%मधून निधी हा मंजूर झालेला आहे. त्यामुळे तेही एका बाजूला प्रगतीपथावर आहे. जी 24 एकर जागा आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी केला. या संदर्भामध्ये माझ्या दालनात सुद्धा मी जवळपास 3-4 बैठका या घेतल्या. याच्यामध्ये महसूल विभाग असेल, महानगरपालिका असेल, याही याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा या संदर्भातला समन्वय हा साधलेला आहे. काही दिवसांपूर्वी तिथल्या पालकमंत्री महोदयांनी सुद्धा या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि अतिक्रमण काढण्याचं काम हे त्या ठिकाणी बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्याचबरोबर सदर सर्व क्षेत्राची मोजणी ही त्या ठिकाणी करण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे आणि ती मोजणी होत असताना अतिक्रमण काढण्याचे आदेशसुद्धा आदरणीय गृहमंत्री, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आले आणि अतिक्रमण काढून झाल्यानंतर तातडीने त्याची संरक्षण भिंत सुद्धा आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे आणखीन पुढचं अतिक्रमण हे त्याच्यामध्ये होणार नाही. क्रीडा BMCचं जे तिथं क्रीडाच्या सुविधासाठी जे काही तिथं आरक्षण पडलेलं आहे तर त्यामध्ये क्रीडाच्या सुविधासुद्धा आणि कौशल्य विकास अंतर्गत सुविधासुद्धा या आम्ही हे अतिक्रमण काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही क्रीडा विभाग, BMC आणि महिला बाल विकास विभाग हे त्यामध्ये करणार आहे. त्याच्यामुळे या 55 एकर जागेमधला अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा विभाग म्हणून तितकेच गतिमान पद्धतीनं काम करत आहोत आणि 100वे वर्ष सोसायटीचं त्या ठिकाणी साजरं करत असताना
हे संबंध अतिक्रमण काढून तिथं चांगली प्रशासकीय इमारत आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग जे आहे ते योग्य ती पावलं उचलत आहे. टाटाच्या संदर्भामध्ये आणि अदानीच्या याच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जो काही अहवाल सादर होणार आहे त्यामध्ये जर संबंधित कुठले अधिकारी दोषी आढळले तर योग्य ती कारवाई ही करण्यात येईल. पण याच्यामध्ये BMC, महसूल आणि महिला व बालविकास विभाग एकत्रित असल्यामुळे एकटं महिला व बालविकास विभाग काही त्या संदर्भामध्ये कारवाई करू शकत नसतं कारण 2-3 विभाग आहेत. आणि लीज एक्सटेन्शन जे आहे हे सुद्धा सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत यांच्याकडे सुद्धा आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा करून ती जी लीज आहे त्या जागेवरची ही पण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग हे प्रयत्नशील आहे. चला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की ज्यांनी तिथे अनधिकृत बांधकाम केलं 32 एकर जागेवर बांधकाम करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. 32 एकरवर बांधकाम होताना तिथे आपल्या शासनाच्या महानगरपालिकेच्या जेवढे अधिकारी आहेत ते काय झोपले होते काय? एवढी आपली जागा आहे त्याची किंमत किती आहे? त्याची किंमत किती आहे आणि ज्या प्रकारे त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे ज्या प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर कोणत्या प्रकारची आपण कारवाई करणार आहात त्याच्याबद्दल मी आपल्याला विचारतोय. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला की 32 एकर 24 एकर अशी मिळून ती 55 एकर साधारणपणे ती जागा आहे. 32 एकर जागेमध्ये आमच्या शासनाच्या इमारती सुद्धा आहेत. तिथं काही मुलांची जी शाळा आहेत त्याही सुरू आहेत. दिव्यांगां आणि मतिमंद मुलांसाठीच्या सुविधा आहेत ती त्या ठिकाणी सुरू आहे. 24 एकर जागेमध्ये सुद्धा 6 एकर अशी जागा आहे ज्याच्यामध्ये महिला बालविकास चिल्ड्रन एड सोसायटीचे आणि विभागाचे त्या ठिकाणी कार्यालय आहेत. जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे तिथे आणि हा काही 1-2 वर्षाचा नाही आहे. अतिक्रमण हे आधीच्या कालावधीमधले सुद्धा आहेत. पण सकारात्मक बाब त्याच्यातली ही आहे की आपण ते काढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत जी काही कारवाई आहे ती सगळी आपण करत आहोत. आणि याच्यामध्ये जो काही अतिक्रमण करणारे असतील त्याच्यामध्ये कुठल्याही विभागाचे शेवटी ही शासन म्हणून मी या ठिकाणी उत्तर देते त्यामुळे BMC असेल किंवा त्याच्यामध्ये आमचा विभाग असेल किंवा महसूल असेल कुणी त्यामध्ये जर काही तत्कालीन त्या कालावधीमध्ये कुचराई केलेली असेल तर त्या संदर्भामधली कारवाई ही करण्यात येईल. चला पुढे जाऊया. चर्चा क्रमांक झाला ना सर्व. ही कारवाई 24 एकरवर तुम्ही बोलतायत की कारवाई करणार आहात. ही कारवाई कधी करणार आणि सुरुवात कधी करणार आहे याची? गेल्या कित्येक वर्षापासून या 24 एकर जागेवर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि त्या अनधिकृत बांधकामावर अजून आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 6 एकरवर तिथे आपण शासनाचं काहीतरी बांधलेलं आहे ही चुकीची गोष्ट आहे. 24 एकर तिथे जागा जिथे बांधकाम तिथे त्या अनधिकृत बांधकाम झालेलं आहे तो बांधकाम काढण्याचं काम आपण कधी सुरू करणार आहात? 15 दिवसात, 10 दिवसात, महिन्यात? कारण तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती कालावधी लोटून गेलेला आहे हे बांधकाम करून. आता त्याच्यावर कारवाई करताना आपल्याला खूप त्याच्यावर लक्ष देऊन काम करावं लागणार. तर किती दिवसात होणार आहे हे माझा प्रश्न आहे. आणि या संदर्भामध्ये लक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते या समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे अतिशय गांभीर्याने या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती केली जात आहे. आणि त्या संबंध भागामध्ये प्रत्यक्षात मी सुद्धा 2-3 वेळा व्हिजिट केलेला आहे. 2-3 बैठका त्या संदर्भातल्या झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिथल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा बैठका घेतल्या. त्या जागेची प्रत्यक्षात मोजणी करून ती अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई आहे ती सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अतिक्रमण काढून फक्त आम्ही थांबणार नाही आहोत तर तिथं काही नियोजन सुद्धा आणखीन प्रस्तावित त्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये आणखीन क्रीडाची सुविधा असेल, कौशल्य विकास आणखीन सुविधा असेल किंवा जे जे काही कोर्सेस तिथं दिले जातात त्याची ॲडव्हान्स ट्रेनिंग असेल, आमचं विभागाचा अहिल्या भवन प्रशासकीय इमारत असेल, या सगळ्या बाबींचे प्रस्ताव जे आहेत ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. पहिलं अतिक्रमण काढून तिथं कंपाऊंड तयार करणं ह्या गोष्टीकडे जेणेकरून पुढं आणखीन त्याच्यावर अतिक्रमण होऊ नये ह्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही पावलं उचलत आहोत. आणि तत्कालीन त्या वेळेला जे जे काही अधिकारी असतील अतिक्रमण होत असताना असेल किंवा काय असेल त्या संदर्भामधली जी दोषींवर कारवाई आहे
त्या संदर्भातला अहवाल त्या ठिकाणी मागवून केली जाईल. चला, चर्चा क्रमांक 3 श्री राजेश पवार. राजेश पवार आहेत का? चर्चा क्रमांक 4 श्री हेमंत ओगले. अध्यक्ष महोदय, काय करायचं म्हणतात? ठीक आहे ना, सोमवारी- आम्हाला सोमवारी घ्यावी, आपली चर्चा ही सोमवारी घेण्यात येईल. बस एवढ्यासाठी थांबवून ठेवू का? काही कारण नाही. चला बोला. अध्यक्ष महोदय, नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेच्या आजचा विषय फार गंभीर आहे. मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बातम्या येत आहेत त्या सगळ्या बातम्या अतिशय धक्कादायक आहेत. दूध, दही, पनीर, खवा, मिठाई, तूप, खाद्यतेल, कडधान्य किंवा रक्तपेढ्या असतील, औषध असतील, सौंदर्य प्रसाधनं असतील, देवाला देणारा प्रसाद असो, सुपारी, तंबाखू, पाणीपुरी, हॉटेल, गूळ, साखर, सॉस, फळं, भाजीपाला, तांदूळ, खाद्यतेल, एकही अशी गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये भेसळ सापडत नाही आहे. आणि ही भेसळ अतिशय धक्कादायक की याच्या अगोदर आम्हाला वाटलंही नव्हतं की या सगळ्या गोष्टीमध्ये प्लास्टिकचा तांदूळ असू शकतो, याच्यावरती विश्वास नव्हता. प्लास्टिकचा तांदूळ मिळतोय म्हणजे अशा काही गोष्टी सध्याला दिसत आहेत किंवा ज्याच्यावरती मागच्या 1-1.5 महिन्यापासून धाडी पडतायत. त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावरती वाटतं की आपण जे खातोय ते खरोखर खाल्लं पाहिजेत की नाही खाल्लं पाहिजेत. कारण आपण जर विचार केला की काही खाऊ नये, फळं खाऊयात, तर फळांमध्ये इंजेक्शन दिले जात आहेत. त्या भाज्यांवरती प्रचंड प्रमाणात कीटकनाशकं टाकली जात आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमधून नंतर खूप मोठे मोठे आजार आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. कॅन्सर असेल, किडन्या फेल होणं असतील किंवा इतर तत्सम मोठे मोठे आजार दिसत आहेत. त्यामुळं हा एक गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्याच अध्यक्ष महोदय, तुम्ही, आम्ही, आपण इथं सगळेजण बसलेलो आहोत. हे आपल्या रोजच्या खाण्यामधल्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे याच्यावरती थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल याने खूप कडक कायदे या संदर्भात अन्न आणि भेसळ याच्या संदर्भात केलेले आहेत. परंतु ते कायदे फक्त आजपर्यंत कागदावरतीच होते का आणि त्या बाबतीत काही कारवाई झाली नाही का, असा एक थोडासा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. अध्यक्ष महोदय, फूड सेफ्टी आणि स्टँडर्डचा रूल 2011 नुसार याच्यामध्ये जे काही करायला पाहिजे तसं काही आजपर्यंत झालेलं दिसत नाही. हे फक्त याच वेळेस लक्षात आलं की मागच्या 1-1.5 महिन्यात किंवा दिवाळी असेल किंवा काही सणसुद्धा असतील त्यावेळेस हे खातं फक्त ॲक्टिवेट व्हायचं. इतर वेळेस ह्या खात्याची कुठेही यांचं ऑफिस कुठं आहे हे आजपर्यंत मागच्या 15 वर्षापासून आम्ही समाजकारणात आहोत, पण हे ऑफिस कुठं आहे मंत्री महोदय याचं कुणालाही माहिती नसतं. हे सगळं आपल्या जीवनमरणाशी संबंधित कार्यालय आहे, परंतु हे कुठं आहे हेही कुणाला माहीत नसतं. तर आपल्याला विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचं व्यवस्थित आणि शक्य झाले तर कलेक्टरांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्येच हे जर ऑफिस असलं तर सहजपणे त्या ऑफिसमध्ये पोहोचता येईल. कारण हे ऑफिस कुठं आहे हे कळत नसल्यामुळे तक्रार कुठे करायची हा सर्वसामान्यांना पडलेला एक प्रश्न असतो. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काही बऱ्याचशा गोष्टींमध्ये अगोदरही चर्चा झालेली आहे.